त्यानंतर तुम्हाला रिसर्च करायची गरज नाही आहे, तुम्हाला रेडीमेड सगळं मिळतं. हा लीडरशिप ड्रिवन बिझनेस आहे. म्हणजे इथं आपण जेव्हा लीडर्सबरोबर काम करतो, आता विचार करा ह्या बिझनेसमध्ये आपण मगाशी म्हणत होतो वेळ. विचार करा, तुम्ही 1000 लीडर तयार केले, तुमच्या ग्रुपमध्ये 1000 लोक आहेत ज्यांनी तुम्हाला कॉपी केलेलं, ज्यांनी तुम्हाला डुप्लिकेटेड आहे. ओके, तुमचं डुप्लिकेशन करतात 1000 लोक. आता नितीन वाठोरे नागपूरमध्ये आहे. ओके, ते इनडायरेक्टली राजकुमार मोरेंना डुप्लिकेट करतात, राजकुमार मोरे मला डुप्लिकेट करतात, मी कुलिंजीना डुप्लिकेट करतोय. राईट, म्हणजे विचार करा, आज नितीन वाठोरे 10 तास काम करत असेल नागपूरमध्ये. ओके, मला माहिती असलं तरी करत असेल, मला माहिती नसलं तरी करत असेल. आता विचार करा, तुमच्या टीममध्ये असे 1000 लोक आहेत जे आठवड्याला 10 तास काम करतात, तर किती तास झाले? 10,000 तास. वर्षात आठवडे किती? 52 आठवडे. जर 10,000 तास काम झालं तर किती तास काम झालं? 5,20,000 तास काम झालं. आपण स्टार्टिंगला काय बघितलं की आपण आयुष्यामध्ये 96,000 तास काम करणार आहोत, आणि इथं काय झालं? 5,20,000 तास काम होणार. आणि ह्यासाठी पगार द्यावा लागणार का? नाही. आपण काय केलं? टाईमला कंपाऊंड केलं. आपल्याकडे सुद्धा लाखो तास काम होतं, पण आपण तिथे इन्व्हेस्टमेंट्स नाही केलेले आहेत. आपण लोकांना घडवलं या बिझनेसमध्ये. अंडरस्टँड दॅट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इथं लिगल कॉम्प्लिकेशन्स इम्प्लिकेशन्स नाही आहेत. ओके, कारण इन्कम टॅक्स सोडून बाकी सगळं, इनफॅक्ट इन्कम टॅक्स सुद्धा TDS कट करून पाठवतं. सो नो लिगल प्रॉब्लेम्स. महत्त्वाचं असं मग स्नेहनी म्हटलं की फॉरेन ट्रिप्स आहेत तिथे. किती लोकांना फॉरेन फिरायला आवडतं? अच्छा, किती लोकांना फ्रीमध्ये फॉरेन फिरायला आवडेल? अच्छा, फ्री ट्रिप म्हणजे कंडिशनल आहे. आपल्याला कंडिशन्स वार्षिक टर्नओव्हर आहे. ओके, 10,000 पॉईंटचा टर्नओव्हर म्हणजे 10 लाखाचा टर्नओव्हर 12 महिने केल्यावर मग ट्रिप मिळते. असं नाही की फ्रीमध्ये मिळते, पण फ्री ट्रिप आहे बायकोबरोबर. इंटरेस्टिंग असणार, खर्चालाही पैसे मिळतात, फिरायचं, चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहायचं. तर सो फॉरेन ट्रिप्स आहेत. दुसरं फेमस होत आहे इथं. ओके, आज भारतामध्ये सगळीकडे जिथे डिस्ट्रीब्युटर्स आहेत सगळ्यांना किरण एन स्नेह देसाई माहीत आहे, सगळ्यांना राजकुमार आणि सीता मोरे माहीत आहेत. लाखो डिस्ट्रीब्युटर्स आहेत आणि त्यांच्या फॅमिलीज. आमच्या सिडीज किती लोकांनी ऐकल्या असेल मला माहिती नाही, 7-8 सिडीज आहेत माझ्या. लाखो लोकांनी ऐकलं असेल भारतामध्ये, आणि त्या सगळ्यांना किरण एन स्नेह देसाई कोल्हापूरचे आहेत, कसे आहेत, काय सगळं माहीत आहे. किती लोकांना फेमस व्हायला आवडेल? राईट. तर अशाच तुमच्या उद्या सिडीज निघतील, असे तुमचे उद्या कार्यक्रम होतील. ओके, आणि एक सेंटेन्स लक्षात ठेवा, गरीब लोक काम शोधतात आणि वेल्दी लोक नेटवर्क करतात. पुअर पीपल लुक फॉर वर्क, वेल्दी नेटवर्क. हे बिल गेट्सनी सांगितलेलं आहे. अंडरस्टँड दॅट. व्हेरी पॉवरफुल स्टेटमेंट. त्यामुळे आपण इथून पुढं नेटवर्क्स बिल्ड करायला करायला पाहिजे. आणि 2 मिनटं मी घेईन, ही ऑपॉर्च्युनिटी थोडीशी भारतासाठी आपण 2 मिनटात समजून घेऊ. सगळ्यात अगोदर जर आपण बघितलं तर आपल्या गव्हर्नमेंटने आपल्याला सांगितलं की 65% जनता आहे भारतातली ती अंडर 35 आहे, म्हणजे जॉब सीकिंग लोक आहेत. आणि गव्हर्नमेंटसुद्धा सध्या स्किल डेव्हलपमेंट करतं आहे. का स्किल डेव्हलपमेंट करते? कारण त्यांना जॉब सीकर्स नाही, जॉब गिवर्स बनवायचे आहेत. आणि त्यामुळं टॅलेंट डेव्हलपमेंट चालू आहे. विचार करून बघा, पुढच्या 2-5 वर्षामध्ये, आता सध्या 80 करोड पॉप्युलेशन आहे, 80 करोड, ह्या वयाचे 80 करोड पॉप्युलेशन आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये करोडो मुलं चांगलं शिक्षण घेऊन बाहेर पडणार आहेत, पण करोडो जॉब्स नसणार आहेत. आणि त्यामुळं लोकांना एंटरप्रेनर करण्याकडं जादा कल असणार आहे. आणि आपल्या बिझनेससाठी काय लागतं? आपल्या बिझनेसचं रॉ मटेरियल काय आहे? माणसं, लोक, सुशिक्षित लोक. आणि ती भरपूर असणार आहेत, कमी असणार आहेत? मी मगाशीच विचारलं की आपल्या इंडियाचा बर्थ रेट काय? मला एक सांगा, तुम्हाला दिवसात जास्तीत जास्त किती लोक नाही म्हणू शकतात? 1, 2, 3. तुम्हाला माहीत आहे प्रत्येक दिवशी 58 पोरं जन्माला येतात भारतामध्ये. हॅलो, पर डे, पर आवर 58 पोरं जन्माला येतात. हॅलो, तुम्हाला पर आवर 58 लोक नाही पण म्हणू शकत नाहीत. तुम्हाला एकानं नाही म्हटलं तोपर्यंत 58 जन्माला आली. हॅलो, विचार करून बघा. लक्षात यायला लागले का? येस, जस्ट इमॅजिन करून बघा. मी तुम्हाला सांगतो, माझ्या बिझनेसमध्ये ह्या महिन्यात एक ब्रँड न्यू 15% आहे, ब्रँड न्यू स्टार 15 आहे. मी जेव्हा बिझनेस चालू केला त्याच वर्षी जन्माला आला होता. हॅलो, मी ज्या वर्षी बिझनेस चालू केला त्या वर्षी जन्माला आला होता, आणि तो आता माझ्या बिझनेसमध्ये स्टार 15 आहे. म्हणजे काय होणार आहे माहिती आहे का? अशी काय लोक तुमच्या बिझनेसमध्ये येणार आहेत जे जन्माला पण आलेले नाही आहेत, पण उद्या तुमच्या व्यापारात असतील. आणि असा प्रोडक्ट विकून कदाचित ते डायमंड होणार आहेत जो प्रोडक्ट आज कदाचित बाजारात नाही आहे. समजून घ्या. ओके, एक खूप मोठा व्यापार होण्याची शक्यता आहे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? थोडी मेहनत करायला पाहिजे. किती लोकांना असं वाटतं की एक 2-3 तास देऊन जर आयुष्य पूर्ण बदलत असेल तर ते करायला पाहिजे? ओके, आणि माझी जशी सवय, एक स्टोरी सांगून मी संपवेल. एकदा एक साधू आणि त्याचा जो चेला आहे ते एका वाटेने चाललेले असतात, साधू आणि शिष्य. आणि संध्याकाळ होत आलेली असते, त्यांना खूप ताण भूक लागलेली असते. तर त्यांना एका रानामध्ये थोडासा उजेड दिसतो आणि ते त्या घराचं दार वाजवतात. त्यांना दिसतं की बाहेर भरपूर जमीन आहे, पण ती अशी ओसाड पडलेली आहे, काही उगवलेलं नाही आहे.
ते जातात तिथे म्हणतात की आम्ही खूप दमलो आहे, आम्हाला काय प्यायला खायला मिळू शकतं का? तो हो ना, देतो ना. मग ते साधू असतात त्यामुळं त्यांना ते खायला प्यायला देतात, चहा देतात, खायला प्यायला देतात. ओके. आणि ते म्हणतात की एवढी रात्र झाली, इथंच आराम करा तुम्ही. तो नाही, आम्हाला पहाटे लवकर जा. नाही, ठीक आहे ना, तुम्ही पहाटे लवकर उठून जावा. मग जो गुरु आहे तो त्यांना विचारतो, मला एक गोष्ट कळत नाही आहे तुमची, कारण हे फॅमिली जे आहे, नवरा बायको 2 मुलं, खूप गरीब, फाटके फुटके कपडे असतात अंगावर. ते म्हणतात की तुमचं एवढं जमीन आहे, त्यावर तुम्ही काहीच उगवलं नाही, तर तुम्ही कसं काय, तुमचा उदरनिर्वाह कसा होतो? तर ते म्हणतात की आमच्याकडे गाय आहे आणि तिचं भरपूर दूध येतं आणि ते दूध विकून सगळं काय आमचं घर चालतं मस्तपैकी. ओके. आणि चांगलं चाललं आहे आमचं. तर ठीक आहे. मग पहाटे जेव्हा लवकर उठतात गुरु आणि शिष्य, तेव्हा गुरु म्हणतो एक काम कर, ती गाय घेऊन जा आणि तिला डोंगरावरून ढकलून टाक खाली. तर शिष्य म्हणतो अहो असं नाही करायचं, किती चुकीचं आहे, त्यांचं उदरनिर्वाह त्याच्यावर आहे, त्याचं पोटपाणी त्याच्यावर आहे, मरून जातील ते. तेव्हा त्यात बघ, मी तुझा गुरु आहे, मी जे सांगेल ते तू ऐकायचं. तू ती गाय घेऊन जा आणि डोंगरावरून त्या गाईला खाली ढकल. तो म्हणतो ठीक आहे गुरुजी, तुम्ही म्हणाल तसं करतो, मला तरी काय. इच्छा नसताना सुद्धा तो ती गाय घेऊन जातो आणि डोंगरावरून ढकलून टाकतो. खूप वाईट वाटत असतं त्याला, पण आता गुरु त्यांचं ऐकलंच पाहिजे, संस्कार आहेत. आणि नंतर हे दोघं आपल्या आपल्या वाट्याने निघून जातात. आणि 10 वर्ष असं फिरत गेल्यानंतर त्या शिष्याला असं वाटतं, त्याला असं मन खात असतं की मी खूप चुकीचं केलं, आणि त्याचं असं वाटतं की नाही परत जावं त्या गावी. हा परत त्या गावी त्याच ठिकाणी येतो, तर पाहतो तिथे झोपडंच नसतं, एक मोठा महाल तयार झालेला असतो. आणि ह्याला खूप वाईट वाटायला लागतं की अरे ते बिचारे गरीब मरून गेले असतील किंवा त्यांनी ते सगळं विकलं असेल आणि निघून गेले असतील. आणि तो असा नाराज होऊन जेव्हा वळतो तेव्हा तिथला माणूस म्हणतो कुणाला भेटायला आला होता? तो त्यात नाही, इथे एक झोपडं होतं 10 वर्षापूर्वी. म्हणजे हो, मी ओळखलं तुम्हाला कसं मी विसरेन? 10 वर्षापूर्वी तुम्ही आणि तुमचे गुरु माझ्या घरी आला होता आणि ती रात्र मी विसरू शकत नाही. तो म्हणते का नाही विसरू शकत? अहो त्या रात्री आमची गाय कशी मेली कळत नाही, हो डोंगरावरून खाली जाऊन पडली. तो म्हणते मग काय झालं? म्हणते की ते दूध बंद झाल्यामुळं काय झालं, आम्ही कारण काय खाणार ना, तर मी माझ्या जमिनीतली काही झाडं तोडून विकली, त्याच्या बिया विकत घेतल्या, त्याची फळझाडं लावली आणि त्याला हळूहळू फळं यायला लागली आणि जी फळं आहेत ती विक्री व्हायला लागली आणि आज या भागातला सगळ्यात मोठा फळ विक्रेता आहे मी. आणि त्या इन्कममधून माझी पोरं खूप चांगली शिकली, हा मी वाडा बांधला आहे आता. ओके. तसंच आहे मित्रांनो की कदाचित तुमच्याकडे ती गाय आहे, ती तुमची नोकरी, तो तुमचा व्यवसाय, ते तुमचं दुकान छोटंसं, ते कदाचित तुम्हाला कम्फर्ट झोनमध्ये ठेवतं आहे. कारण माझं एक म्हणणं आहे मित्रांनो, टू बिकम मोर कम्फर्टेबल यू हॅव टू बिकम अनकम्फर्टेबल. त्यामुळे ती जी गाय आहे कदाचित जर तुम्हाला थांबवत असेल तर तुम्हाला त्या गायीच्या पलीकडे विचार करून थोडंसं घरातनं बाहेर पडलं पाहिजे आणि थोडीशी मेहनत घ्यायला पाहिजे. कारण एक लक्षात घ्या, जर आपल्याला आपलं वेळ बदलायची असेल तर आपल्याला बदलावं लागेल. जर आपल्याला आपलं फ्युचर बदलायचं असेल, भविष्य आपल्याला जर चांगलं करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना आणखीन काही वाहनं शोधली पाहिजेत. आणि हे एक उत्कृष्ट वाहन आहे ज्याला तुम्ही यूज करू शकता आणि आपलं पूर्ण लाईफ चेंज करू शकता. आमच्यासारखं एक साधं जोडपं जर यशस्वी होऊ शकतं, इथं बसलेला प्रत्येक माणूस यशस्वी होऊ शकतोय. कम अँड जॉइन अस ॲट माउंटन्स. गॉड ब्लेस. While the techniques and approaches suggested may have worked for others, no one can guarantee that they will work for you. We hope, however, that the ideas presented here will assist you in developing a strong and profitable business. These materials have been produced independently of the Amway Corporation. Purchase of this material is optional and subject to the refund policy described in your purchase agreement for business support material. Purchase of future business tool can be discontinued at any time.